सकाळचे 8 वाजलेत. 3 इंजिनियर पावसातून भिजून आपल्या बॅगा एका आलिशान ऑफिसमध्ये ठेवतात आणि सगळ्या स्क्रीन उजळून निघतात. रात्रभर काय काम झालंय याचा आढावा त्या सगळ्या स्क्रीनवरती असतो. कुठल्या गोष्टी रिव्ह्यू करायला पाहिजेत आणि आता कुठल्या फंक्शनॅलिटी पुन्हा करायच्यात याची विस्तृत यादी असते. रात्रभर कुणी काम केलं? तर रात्रभर 100 AI एजंटनी आपलं काम करून ठेवलं असतं आणि त्याचा आढावा स्क्रीनवरती मांडलेला असतो. एखाद्या साय-फाय मूव्हीसारखं वाटणारं हे दृश्य जरी आपल्याला वाटलं तरी ही सत्यकथा आहे लंडनमधल्या बँकेतली, ज्यांनी 100 एजंट वापरून नाईट शिफ्टमध्ये ज्यावेळेस माणसं नसतात त्यावेळेस त्यांना कामं दिली आणि त्यांच्याकडून कामं करून घेतली. या कामाचा वेग जर माणसाच्या कामाशी तुलना केली तर तो 1, 2 किंवा 3 पट नाही तर चक्क 20 पट अधिक आहे. एजंटिक AI किंवा एजंटची फॅक्टरी कशा प्रकारे काम करू शकतो ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कुठलंही प्रगत तंत्रज्ञान हे एका जादूपेक्षा कमी नाही आहे असं आर्थर सी क्लार्क म्हणतात आणि यांच्याच कोडचा वापर करून मॅकन्झीनी हे आर्टिकल पब्लिश केलं आहे. या आर्टिकलमध्ये मॅकन्झी म्हणतो की जर एखाद्या माणसाने एकटं काम केलं तर त्याची गती किती आहे? कामाची 1 पट आहे. त्यांनी जर थोड्या कामासाठी काही ठिकाणी AI वापरलं तर कदाचित 1.5 म्हणजे 1.5 पट टाईम्स त्याची स्पीड वाढते. त्या माणसाने सुरुवातीचे कामं काही कार्डआउट केले आणि एखाद्याला करायला दिले एजंटला तर त्याची गती दुप्पट होते. पण या प्रयोग जिथे माणसं फक्त रिव्ह्यू करायला, मॉनिटर करायला, ऑर्केस्ट्रेट करायला येतात आणि सगळं काम एजंट करतात, तिथं अशा प्रकारची गती ही जवळपास 20 पट आहे. एजंटिक AI का एजंटची फॅक्टरी ही कल्पना बऱ्यापैकी कारच्या ऑटोमॅटिक फॅक्टरीशी मॅच करणारी आहे.